दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. सहप्रायोजक MDH दंतमंजन, दातों का डॉक्टर MDH. शूटिंगची धावपळ कधीच नाही उसंत. वा जरा निवांत. वीकेंडला तरी हवा ना एकांत. पाहायला विसरू नका वीकेंड धमाल, फक्त झी 24 तासवर. नमस्कार, हितगुज मध्ये आपलं स्वागत. आज आपण सोरायसिस या त्वचा विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहे डॉक्टर अनिल उपगडे. डॉक्टर उपगडे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, निशा हर्बल कंपनीचे डायरेक्टर आहेत. सोरायसिसवर त्यांनी विशेष काम केलेलं आहे आणि गेली 20 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याशी सोरायसिस याविषयी चर्चा करणार आहोत. सोरायसिस आणि त्याच्यावरच्या आयुर्वेदिक उपचारांविषयी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न त्यांना थेट विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करायचा आहे. आमचा टोल फ्री क्रमांक तुम्हाला माहितीच असेल, 1800-22-1010. तेव्हा डॉक्टरांचं स्वागत करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत झी 24 स्टुडिओमध्ये. आज आपण सोरायसिस विषयी बोलणार आहोत. मला सांगा की सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे, मात्र आपण अनेक असे त्वचा विकार पाहतो ज्यामध्ये चट्टे उठतात. म्हणजे सोरायसिस सामान्यपणे लोकांना असंच माहिती आहे की चट्टे उठतात त्याच्यामध्ये. पण मग नेमकं सोरायसिस कसं ओळखायचं, त्याची वैशिष्ट्य काय आणि लक्षणं काय दिसून येतात सोरायसिस? सोरायसिस हा एक तर त्वचा विकार आहे आणि हा फक्त त्वचेलाच होणारा एक विकार असा आहे. याचं कुठलेही शरीरात आत कुठल्या ऑर्गनशी काही संबंध नसतो. म्हणजे कुठलेही म्हणजे याचं डिफरन्शिएट करण्यासाठी की इन्फेक्शन किंवा त्वचेचे इन्फेक्शन वेगळ्याचा याचा काही संबंध नसतो. हा एक फक्त त्वचेचा जास्ती प्रमाणात निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते ती वाढल्यामुळे त्वचेचे थर जमत जाणे एवढंच एक मोठं त्याचं महत्वाचं लक्षण आहे. आणि त्वचेचे थर जमत जातात स्किनवर आणि त्याचं सिल्वरी रंगाची म्हणजे चांदीच्या रंगाची त्वचा होणे हे एक या आजाराचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे चांदीच्या आकाराचं चांदीच्या सारखी चमक असणारी स्किन होऊन ती मग डेड स्किन खाली पडते. हे एक डिफरन्शिएट करण्याकरता म्हणजे सोरायसिसच्या पेशंट आणि बाकी त्वचा विकारात हा एक महत्वाचा फरक आहे. निश्चित. पण सोरायसिस हा संसर्गजन्य नाही आहे. नाही. मग कुठलं कारण आहे की ज्याच्यामुळे हा प्रादुर्भाव होतो, की म्हणजे नेमकं इन्फेक्शन कसलं, कशामुळे त्वचेमध्ये हे सेल्स वाढत नाही. जातात? हा याच्या जंतूंशी कुठलाही संबंध नाही आहे. हा एक साधा उदाहरण देऊन मी तुम्हाला समजून सांगतो की नेमकं सोरायसिस काय होतं. एखाद्या पंख्याचं रेग्युलेटर आपल्याला माहिती आहे की जर का रेग्युलेटर बिघडलं तर पंखा जो जोरात वेगात फिरायला लागतो आणि जेव्हा कंट्रोल केलेलं असतं तेव्हा तो आपलं नियमित फिरत असतो. तशी आपली त्वचा जी आहे, शरीराची त्वचा, ती आपलं शरीर रक्षणाचं काम करत असते आणि त्याचं ठरलेलं असतं. सगळ्या रोज आपली त्वचा नवीन तयार होत असते आणि जुनी त्वचा निघून जात असते. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपली त्वचा केव्हा निघून गेली. पण जेव्हा हे जे रेग्युलेट करण्याचं जे तंत्र आहे हे कधी बिघडतं आणि मेंदूतर्फे असे काही संकेत त्वचेला दिले जातात आणि शरीर स्वतःहून तिथली जी सेल तयार करण्याची, पेशी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय फास्ट होऊन जाते. म्हणजे एक त्वचा तयार होते आणि लगेच भराभर त्याच्या मागून नवीन त्वचा तयार होत जाते आणि मग ते त्याच्या थरावर थर जमत जातात. तर ही रेग्युलेट करण्याची जी शरीराची स्वतःची यंत्रणा आहे ती बिघडल्यामुळे, चुकीच्या संकेतामुळे ही त्वचा तयार होणे हाच याच्या मागे. इथे कुठलेही इन्फेक्शन किंवा जंतूशी याचा काही संबंध नसतो. शरीरातल्याच सिस्टीम मध्ये सिस्टीम मधला बिघाड आहे हा. अगदी सिस्टीम मधला बिघाड आहे. पण मग ज्या वेळेला अशा प्रकारे सोरायसिस व्हायला सुरुवात होते ते कुठल्या साईटवर, म्हणजे शरीराच्या एक अमुक भागावरच असं होतं किंवा सुरुवात इथूनच होते असं काही आहे का? जेव्हा पहिला होतो संपूर्ण शरीरावर होतो का? आमच्याकडे जे पेशंट येतात ते सांगतात की आम्ही विचारतोच त्यांना की कसं सुरुवात झाली. तर बऱ्याचशा लोकांना तर अगदी साधं कुठे एखादी जखम झाली, मार लागला अशा सारखं एखादी लहानशी जखम होते आणि त्या पेशंट कसं त्याकडे विशेष लक्ष जात नाही. त्याला वाटतं होईल, ठीक होईल. पण ते काही वर्षात 2 वर्षात ते मग हळूहळू एका चट्ट्याचे 4 चट्टे होतात आणि मग असं पूर्ण शरीर
नॉर्मली बरेच वेळा व्यापून घेतं. अशी लहान प्रमाणात त्याची सुरुवात असते आणि ते मात्र मग पुढे त्रासदायक होत जातं. आणि त्याचा जर का आपण व्यवस्थित उपचार केला नाही गेला तर मग तो वाढत जातो आजार. आणि पर्टिक्युलरली केला नाही गेला तर मग तो वाढत जातो आजार. आणि पर्टिक्युलरली त्वचेचं हाच मोठा एक पण मग सोरायसिस झाल्यानंतर मग त्या पर्टिक्युलर पार्टवर किंवा जिथे जिथे चट्टे उठलेले असतात कशा प्रकारचा त्रास होतो, नेमका वेदना काय, जास्ती खाज तर येते, काय होतं? खाज येणं हा एक महत्वाचा त्याच्यात त्रास असतो. आणि स्किन पडत जाणे, असं म्हणजे जी डेड स्किन असते ती तुम्ही जर का घासलात आणि तर एखादा भुसा पडल्यासारखी ती स्किन पडते. आणि ते सगळ्यात एम्बॅरेसिंग असतं पेशंटला, की कुठेही जर का तो बसला राहिला तर त्याच्या त्या जखमेतनं स्किन खाली पडते घासल्या गेल्या तर. आणि खाज येणे आणि दिसायला तिसरं अतिशय ते वाईट दिसतं. त्यामुळे या आजाराचा सगळ्यात मोठा वाईट परिणाम तो आहे की त्यांनी पेशंटला एक प्रकारचं डिप्रेशन म्हणा किंवा मानसिक त्रास पण होतो. शारीरिक त्रास खूप नाही होत, एक फक्त खाज सोडले तर, पण मानसिक त्रास हा देणारा फार आजार आहे. आणि हा वर्षोनवर्ष जात नाही. हा एक पण हा बरा होण्याचे चान्सेस किती आहे? बरा होण्याचे चान्सेस आहेत. आजकाल बरेच त्याच्यावर संशोधन चालू आहे. आता म्हणजे आधुनिक विज्ञानामध्ये पण बरेच जीन्स आणि जेनेटिक्स त्याचे कुठेतरी ते काही प्रकारचे प्रोटीन्स असतात ते शोधून काढण्यात चालू आहे. आणि त्याला टार्गेट करणारे अशा औषधं शोधणं सुरू आहे. म्हणजे आतापर्यंत पण अजूनही जसं एक तर सोरायसिसचं मुख्य कारण का होतो हे आधुनिक विज्ञानाला अजून कळलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट जसं ताप आला की आपण एक गोळी घेतो आणि ताप उतरतो, अशासारखं अजून सोरायसिसचं कुठल्याही आजारावरचं औषध नाहीये. जे काय दिलं जातं ते सिम्पटम रिलीफ साठी औषधं जास्ती दिले जातात. कुठल्या प्रकारचे उपचार? पण आयुर्वेदामध्ये आम्ही जास्ती हे करतो आहे. तर उपचारामध्ये तर एक तर त्याचे जे लक्षण असतात, आता ही स्किन ड्राय होणे हे एक आयुर्वेदानुसार आम्ही विचार करतो तेव्हा वात दोषामुळे स्किन जास्ती ड्राय होते. म्हणजे वात दोष जर का वाढला तर स्किन जास्ती ड्राय होते. तर आमच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये आम्ही वात दोषाला कमी करणाऱ्या औषधांचा त्यात विशेषाने समावेश करतो. आणि बाह्य उपचारामध्ये जसं स्किनला सॉफ्ट ठेवण्यासाठीचं काही औषधी तेल आहे, जसं महावज्रक तेल म्हणून एक येतं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं. ते महावज्रक तेल लावलं तर पेशंटची खाज कमी होते आणि जो वृक्षपण आलेला असतो, कोरडेपण आलेला असतो तो कमी होतो. आणि आतून सिस्टेमिक आपलं शरीर शुद्धी, मनशुद्धी अशासारखे उपचार केले जातात. निश्चित आपण याविषयी आणखी चर्चा करूया. मात्र आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. आपल्याबरोबर हरेश गायकवाड आहेत डहाणूहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार हरेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सोरायसिस हा जो आजार आहे म्हणजे पांढरं कोड ज्याला आपण म्हणतो तसा आहे की कुष्ठरोग ज्याला म्हणतात तसा आहे? या दोन्ही मधला फरक काही समजत नाही. कारण कुष्ठरोगामध्ये पण चट्टे येतात अंगावरती आणि जसं सोरायसिस म्हणतात तसं पांढरा कोड ज्याला गावठी भाषेमध्ये म्हणतात तसं आहे का? आणि हा जेनेटिक्स आहे का? एवढा जो प्रश्न होता मॅडम. ठीक आहे, आपण जाणून घेऊया. एक कोड म्हणतात तो कुष्ठरोग आणि कोड म्हणजे पांढरे डाग असतात. ते पांढरे डाग अगदी प्लेन असतात स्किनवर, त्याच्यावर कुठलेही असे लेयर्स नसतात. तर पांढऱ्या डागात आणि याच्यातला मुख्य फरक हा आहे की पांढऱ्या डागात प्लेन स्किन असते, याच्यावर पापुद्रे चढलेली अशी जाडी झालेली स्किन असते. तर हा एक मुख्य फरक आहे. आणि लेप्रसीचा तर याचा काहीच संबंधच नाही किंवा कुष्ठरोग ज्याला म्हणतो आपण लेप्रसी, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. पण जुन्या काळात म्हणजे एक आजपासून 200 वर्षाच्या आधी वगैरे सोरायसिस आणि लेप्रसी याच्याशी कुठेतरी साम्य ठेवायचे. पण आता संशोधनाने ते क्लिअर केलेलं आहे की कुष्ठरोगाशी याचा काहीही संबंध नाहीये. निश्चित मगाशी आपण उपचारांविषयी बोलत होतो. तर आणि कुठल्या कुठल्या प्रकारची आयुर्वेदामध्ये तुम्ही उपचाराच्या वेळी पेशंट येतो, कशा प्रकारे ट्रीटमेंटला सुरुवात होते? आयुर्वेदाचं मुख्य एक सांगायचं थोडक्यात शरीराची आपली रचना मी 1-2 मिनिटं सांगतो की आयुर्वेदाच्या दृष्टीने वात, पित्त, कफ हे 3 दोष
आणि 7 धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र असे 7 धातू असतात आपल्या शरीरात आणि 3 मल असतात मल मूत्र आणि स्वेद स्वेद म्हणजे घाम येणे. तर ह्या सगळ्या फंक्शन्स जर का नॉर्मल सुरू असले तर आपण कुठलेही आजार होत नाही. हा आयुर्वेदाचा मुख्य हे आहे. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट असं जास्ती नसून दोषांना त्याचं साम्य आणणे किंवा दोषांचं इक्विलिब्रियम मेंटेन करणे अशा सारखाच उपचार केलेला जातो. तर आम्ही त्या पेशंटचे लक्षण बघतो की ज्याला जर का जास्ती कोरडेपणा असेल स्किनचा तर आम्ही त्याला वात दोष समजतो. काही लोकांची स्किन असते ती लाल रंगाची असते म्हणजे खूप लाल रंग सूज आल्यासारखी किंवा लाल दिसते तर तिथे पित्त ह्या दोषाचा संबंध असतो. आणि ज्यांना खूप जास्ती खाज असते त्यांना कफ दोषाशी संबंध असतो. तर या दोषांना साम्य करणारी औषधं आम्ही देतो. निश्चित आपण आणखी औषधांविषयी चर्चा करूया मात्र इथे एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. हितगुजमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. आपण सोरायसिस विषयी चर्चा करतो आहोत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती दररोज सकाळी 6:30 वाजता आराधनामध्ये. सहप्रायोजक सिद्धिविनायक ग्रुप, नौपतलाल साकला एंटरप्राइज. खबर रोमांचक सामन्यांची, श्वास रोखणाऱ्या थरारक क्षणांची, जिंकण्याची जिद्द, लढण्याचा जोश, भरगच्च मैदानावर एकच जल्लोष, क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा षटकार. स्पोर्ट्स बार फक्त झी 24 तास वर दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. सहप्रायोजक एमडीएच दंतमंजन, दातो का डॉक्टर एमडीएच. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सोरायसिस विषयी चर्चा करतो आहोत. डॉक्टर अनिल उपगडे आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण उपचारांविषयी बोलत होतो आणि कुठली कुठली औषधं तुम्ही देता आयुर्वेदामध्ये? आयुर्वेदात एक तर सगळ्यात सुरुवातीला शोधन चिकित्सा ही महत्वाची आहे. म्हणजे आजकाल जे पंचकर्म या विषयाबद्दल पण बरेच लोक जागृत झाले आहेत. वात पित्त कफ या दोषांचं शोधन करणे ही पंचकर्मामुळे शक्य होतं. म्हणजे त्याने आजाराची जी मुळं असतात तीच दूर होतात. आणि मानसिक ह्याची जी शुद्धी आहे सत्व रज तम हे आपल्या मनाचे जे दोष असतात यांच्या शुद्धीसाठी आजकाल जे प्राणायाम योगा वगैरे करत हे माझ्या दृष्टीने हे सुद्धा प्रत्येक पेशंटनी करायला पाहिजे. शरीर आणि तिसरं आहे मलांची शुद्धी. तर त्याच्यासाठी कुठल्या तरी मलशोधक चूर्णासारखं औषध एखादं घेतलं तर ह्या आजारांच्या मुळाशी जे असलेले दोष असतात तेच जर का दूर केले तर या आजारात एक स्थायी प्रकारचा रिलीफ मिळण्याची शक्यता असते. आपण बाकी औषधं जे घेतो ते टेम्पररी रिलीफ देणारे असतात. खाज येऊ नये म्हणून रोज किती वर्ष तुम्ही तशा गोळ्या खाऊ शकणार आहे किंवा किती दिवस औषध घेऊ शकणार आहे त्याचे वाईट परिणाम पण होतात. तर शोधन चिकित्सेकडे रुग्णांनी नक्की वळलं तर त्यांना खूप चांगला फायदा होतो. निश्चित आपण एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. इथे संजय आहेत आपल्याबरोबर वर्ध्याहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार संजय, तुमचा प्रश्न विचारा. संजय, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. हा मॅडम, मला सोरायसिस झालेला आहे. मी वर्धेवरून बोलतो. तर सर मी पुष्कळ दिवसापासून ट्रीटमेंट घेतो. आपला इथे हिंगणघाटला राहतो, आपल्या नागपूर जवळचा आहे. तिथे वर्धेवरून भलमे सर म्हणून येतो, त्यांच्याकडे मी पुष्कळ 3-4 महिने ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर ते बरा नाही झालाय मला सोरायसिस. पहिले लहान होता आधी, नंतर मी आता नागपूरचे आपले विक्रांत सावजी सर आहे त्यांची ट्रीटमेंट घेतो सर. जवळपास 2 महिने झाले आहे पण ती ट्रीटमेंट काही बसून नाही राहिली. खूप टेन्शन येते सर आणि असं खूप डिप्रेशन होऊन जाते. अभ्यासावर वगैरे खूप प्रॉब्लेम होतो सर. आणि त्याच्यावर सर असं कन्फर्म मलाही सांगू शकता का सर? बरं, ठीक आहे संजय, आपण जाणून घेऊया. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पेशंटचा. एकतर हा आजार काय फार चिवट प्रकारचा आजार आहे. हा लवकर बरा होत नाही. बाकी कुठले आजार किती मोठे झाले तरी अँटीबायोटिक्स आहे ते घेऊन 8-10 दिवसात माणूस ठीक आणि कामाला जाऊ शकतो. पण हा आजार असा जातो पुन्हा येतो, पुन्हा डोकं वर घालतो आणि असं वर्षोन वर्ष चालत राहतं. एकतर रुग्णांचे पैसे वाया जातात आणि
मानसिक त्रास होतो होते, त्यामुळे हा डिप्रेशन जसं त्यांनी बोलला बरोबर. हा पण एक प्रकार असतो. काही लोक अतिशय त्यांनी डिप्रेस होतात आणि त्यांना लाईफमध्ये काही करण्यासारखं. तर याच्यावर एक उपाय आहे की अध्यात्म आपल्या इथे जे जुन्या काळात सांगितलेलं आहे, अध्यात्माकडे त्या माणसाने जर का वळलं आणि थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आपल्या आजाराकडे, तर निश्चित तर डिप्रेशन हे जे डिप्रेशनमुळे जो तो आजार वाढतो, अजून पुन्हा काहीतरी टेन्शन आल्यामुळे किंवा अजून अस्वस्थ झाल्यामुळे अजून तो आजार वाढतो, तो होणार नाही. तर अध्यात्माकडे जाणं किंवा आध्यात्मिक उपचार करणं डिप्रेशनवर एक हे उपाय असू खरोखर शकतो. चांगला उपाय आहे. मात्र जे काही सोरायसिसमुळे जे चट्टे उमटतात त्याच्यावर त्यांना ते काही औषधाने लावण्यासाठी औषधाने त्यांना कमी सांगता होऊ येऊ शकतं. शकतात. जसं आता एक म्हणजे चोपचिनी म्हणून एक औषध येतं, चोपचिनी नावाची जडीबुटी आहे, ती याच्यावर खूप चांगलं काम करते. इम्युनोसप्रेसंट सारखं काम करते ती. इम्युन सिस्टीम आपली जी शरीराची असते त्याची या वारंवार त्वचा तयार करत असते, त्याच्यावर चोपचिनी नावाची गोळ्या पण येतात त्याच्या, आणि ती जडीबुटी आहे ती खूप चांगली आहे. दुसरं तुळस आणि रुद्राक्ष हे दोन औषधं खूप चांगले आहेत. म्हणजे घरगुती रुग्णांनी जर का हे घेतले, तुळशीचा चहा करून घेतला किंवा तुळशीचं पावडर पानांचे तसे पानं खाल्ले तरी चांगलं आहे. आणि रुद्राक्ष जो आहे तो उगाळून खावा. तर हे दोन याच्यावर बरंच संशोधन चालू आहे आणि खूप चांगले घरगुती उपाय आहे. निश्चित. बाकी जी खाज येते त्याला जर का खूप असह्य खाज असेल तर आपलं जायफळ असतं घरी, ते जायफळ दुधात उगाळून लावलं तर बऱ्याच प्रमाणात त्यांनी खाज कमी होते. दुसरं व्हिटॅमिन ए चा जरा ह्याच्यात रोल आहे, ज्याला कॅरोटोनाइड्स म्हणतात. तर आपलं जे गाजर असतं, व्हिटॅमिन ए आणि गाजरात व्हिटॅमिन ए असतं, तर गाजर त्या रुग्णांनी जरूर खावे. निश्चित. आपण आणखी आहार विहार कसा करावा याकडे वळूया. मात्र आपल्याबरोबर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. संदीप आहेत नाशिकहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार संदीप, तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा संदीप, प्रश्न विचारा. हा माझा प्रश्न असा आहे की माझी भाची आहे आणि तिला इचथायोसिस वल्गॅरिस हा आजार झालेला आहे. हा आणि तिला जवळपास आता ती 5-6 वर्षाची झालेली आहे. तिची वाढ पाहिजे तशी होत नाही, जवळपास ती 2-3 वर्षाचीच वाटते आणि त्याच्यावर म्हणजे पूर्ण शरीरावर आहे ते आजार. बरं बरं, ठीक आहे, आपण जाणून घेऊया डॉक्टर. सोरायसिस वल्गॅरिस हाच एक, म्हणजे सोरायसिसचे जितके प्रकार आहेत त्यात मॅक्झिमम दिसणारा हा सोरायसिस वल्गॅरिसच आहे. याला प्लाक सोरायसिस असं सुद्धा म्हणतात आणि हा जास्ती काळ टिकणारा हाच सोरायसिस आहे. तर सोरायसिस वल्गॅरिसच आहे तो. वाढ का होत नाही याचं काही, म्हणजे वाढीशी असं काही सोरायसिसचा संबंध असा तरी लक्षात आलेला नाही अजून. डॉक्टरकडे जाऊन पुढच्या तपासण्या त्याचा करून उपचार करायला पाहिजे. निश्चित. पण सोरायसिसचा वाढ न होणे याच्यावर काही मला असं संबंध असल्याचं अजून तरी स्पष्ट कुठे झालेलं नाही. निश्चित आणि आपण या सोरायसिस तो असेलच की नाही हे पण सांगता येत नाही बरेच वेळा. कारण सोरायसिस साधारणतः 15 ते 25 या वर्षात च्या वयात अच्छा जास्ती तर वेळा सुरू होतो. खूप लहान मुलांना सहसा होत नाही. तर एकदा तो डॉक्टरांकडनं तपासून घ्यायला पाहिजे, कन्फर्म करायला पाहिजे. निश्चित आपण याविषयी आणखी चर्चा करूया. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. इथे गुसमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण सोरायसिस याविषयी डॉक्टर अनिल उपगडे यांच्याशी चर्चा करतो. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमच्या टोल फ्री क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. शूटिंगची धावपळ कधीच नाही उसंत. वा जरा निवांत. विकेंडला तरी हवा ना एकांत. पाहायला विसरू नका वीकेंड धमाल, फक्त झी 24 तास वर. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इंडिया एक अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन झालंय ग्लोबली. जे काय करतो ते मन लावून करायचं. आय मस्ट बी ऑनेस्ट की आय हॅव नो गॉडफादर. महाराष्ट्रीय माणूस हा आपल्याला अभावाने आढळतो. इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य होतं. ब्रँडचं नक्की काय महत्व आहे? स्ट्रॅटेजी, थिंकिंग, प्लॅनिंग. आज ना उद्या अचीव करालच. टाटा इंडिकॉम भरारी यशाची रविवार सकाळी 9 वाजता, शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता. ब्रॉट टू यू बाय टाटा इंडिकॉम, यशाचे नवे साधन. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती दररोज सकाळी 6:30 वाजता आराधनामध्ये. सहप्रायोजक सिद्धिविनायक ग्रुप, नौपतलाल साकला एंटरप्राइज.
हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सोरायसिस विषयी जाणून घेतो आहोत. डॉक्टर अनिल उपकडे यांच्याकडनं पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मगाशीच आपण म्हटलं की जसं तुम्ही सांगत होता की व्हिटॅमिन ए असलेली जी पदार्थ आहेत ते खायला हवेत, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ इन्क्लूड असायला हवेत आहारामध्ये, कशा प्रकारचा आहार विहार असावा? आयुर्वेदानुसार ना 6 प्रकारचे आपले जसे रस आहेत, आपण कुठलाही आहार घेतो, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस असतात. तर मधुर रस हा खूप चांगला आहे सोरायसिसच्या रुग्णाला. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय असे 6 रस असतात. तर मधुर रस हा खूप चांगला आहे सोरायसिसच्या रुग्णासाठी, कारण वातदोष वाढणे याला मधुर रस कमी करतो. तर मधुर रस म्हणजे गोड पदार्थ खूप खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लवण म्हणजे मिठाचे पदार्थ, मीठ खाऊ नये, आणि तिखट, कडू हे पण खाऊ नये. मधुर रस खाल्ला. आम्ल रस पण चांगला आहे, म्हणजे निंबू खायला हरकत नाही आहे त्या लोकांनी, पण तिखट, अति तिखट म्हणजे जसं नॉनव्हेज खूप खाणे किंवा अशासारखं पदार्थ जास्त तिखट असतील असं काही खाऊ नये. शक्यतो तेल आणि तिखट पदार्थ जास्त खाऊ नये. मुख्य म्हणजे आंबवलेले पदार्थ पण खाऊ नये, जसं इडली, डोसा आपण जे फर्मेंटेड फूड म्हणतो ते खाऊ नये. आणि सगळ्यात जर का स्टॉप करायला पाहिजे तर ते बाजारातले रेडी टू हे जे प्रिझर्वेटिव्ह टाकलेले फूड असतात ना, ते त्या प्रिझर्वेटिव्हनी पण बरेच वेळा शरीरात हे असं त्याचे वाईट परिणाम होतात. तर प्रिझर्व केलेलं फूड शक्यतो आणू नका. घरी फ्रेश जितकं खाता येईल तितकं जास्त चांगलं आहे. पण लिंबू चालतं? लिंबू चालतं, लिंबू घ्यायला हरकत नाही. लिंबूत व्हिटॅमिन सी असते. चिंच नाही घेतली तर चांगली, पण चिंच नको खायला. बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्ही आंबट म्हणून हे चालतं, चिंच आणि काकडी नको खायला. आयुर्वेदानुसार नको आहेत ते दोन्ही पण. निश्चित. मग अशा वेळी आणखी काही तुम्ही बाकी एखादा कुठला व्यायाम किंवा असं काही प्राणायाम, योगासन? योगामध्ये प्राणायाम मला चांगलं महत्व आहे. मन स्थिर होईल किंवा डिप्रेशन कमी होईल अशासारखं जिथे आध्यात्मिक ह्या गोष्टी जर का करता आल्या, प्राणायाम करता आला, प्राणायामाने पण बऱ्याच शरीरातल्या दोषांचं संतुलन होतं. तर प्राणायाम करणं पण चांगलं आहे. आणि थोड्या विहारामध्ये पर्टिक्युलरली मला एक सांगायचं आहे की आपण जे रासायनिक कॉस्मेटिक्स वापरतो किंवा रसायन आपल्या आयुष्यात जिथे जिथे रसायनाचा जास्ती संबंध येतो ते शक्यतो रासायनिक गोष्टी टाळायला पाहिजे. इव्हन जे आपण वारंवार कुठली औषधं घेतो ते सुद्धा टाळायला पाहिजे की जास्ती केमिकल असलेले किंवा स्टिरॉइडचे औषधं किंवा असं केमिकलचा जितका आपल्या जीवनात समावेश कमी राहील तितकं जास्त चांगलं. निश्चित. अजून एक विचारायचं होतं, म्हणजे सोरायसिस झालेल्या पेशंट्स मध्ये जॉईंट पेन दिसून येतो. जॉईंट पेन हा सुद्धा एक पार्ट आहे? हा वातदोष अधिक्य ज्या पेशंटमध्ये असेल त्या पेशंटमध्ये काही वर्षानंतर सोरायटिक आर्थरायटिस ज्याला म्हणतात अशासारखं लक्षण होतं, आर्थरायटिसचा होतो. पण त्याचा उपचार हा सोरायसिसचाच उपचार असतो. त्याला काही वेगळं सांधेदुखीचं काही करावं लागत नाही. सोरायसिस कमी झाला की आपोआप ते पण सांधे दुखणं कमी होऊन जातं. पण मग हे फक्त जेव्हा वात प्रवृत्तीच्या माणसांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येईल. बाकी पित्त प्रकृतीच्या आणि कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये ते कमी असतं. पण तो मग पूर्णपणे बरा होऊ शकतो? बरा होतो जर का खूप वर्ष तो आजार टिकला नसेल. आजार कुठलाही बरा होण्यावर ते किती वर्ष तो तुमच्या सोबत आहे त्याच्यावर पण डिपेंड करतं. अगदी सुरुवात नुकताच झालेला असेल आणि तुम्ही व्यवस्थित औषधं घेतले तर लगेच म्हणजे काही महिना 2 महिन्यात आजारावर बरंच चांगलं कंट्रोल येतं. पण एखाद्या व्यक्ती 10 वर्षांनी जर का त्या सोरायसिसने आजारी असेल तर त्याला उपचार पण बरेच दिवस घ्यावे लागतात. पण त्याची मग लक्षणं काय? कारण जॉईंट मधला जॉईंटचा आहे आर्थरायटिस आणि सोरायसिस हा स्किनचा डिसीज, मग नेमकं कसं रिलेशन त्याचं आहे? सोरायसिसचा आणि त्याचा संबंध हा प्रश्न पडतो की सोरायसिस हा स्किन तोच दोष म्हणजे वातदोषाचा जो आयुर्वेदात सांगितलं तोच त्याचंच पुढचं लक्षण आहे. ते जवळजवळ सगळ्या सांधे पण दुखतात. बरेच पेशंट मी बघितले त्यांचे सगळे जॉईंट्स दुखतात, लहान जॉईंट्स पासून सगळे जॉईंट्स दुखतात असं बघायला मिळतं. ते पण त्याला उपचार सोरायसिसचा केला आहे. आहार विहार सगळं आणि औषधे सोरायसिसचेच घ्यायचे, त्याने बरं होतं. शक्यतो याच्यात तेल असलेले म्हणजे आयुर्वेदिक तेल जे असतात ते घेतलेले चांगले. चोपचिनी हे एक चांगल्यापैकी टॉनिक सारखं आहे, ते घेतलेलं चांगलं. शरीर शक्ती वाढवणं पण त्यात त्याचं पण काम असतं. म्हणजे आजारामुळे जी शरीर शक्ती
कमी होते ती या औषधाने वाढवल्या जाते. त्यामुळे रोगाचा प्रतिकार चांगल्या पद्धतीने ऋतुमानानुसार सुद्धा काही फरक पडतो का आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच काही ऋतूचा पण काळजी फरक घ्यायला आहे. सांगा? अनेक पेशंट येतात की ज्यांना, काही लोकांना उन्हाळ्यात वाढतो आजार, तर काही लोकांना थंडीच्या दिवसात आजार वाढतो. तर हे याचं असं नेमकं रिलेशन काय आहे ते कळत नाही, पण असं बरेच पेशंट्सना असतं ऋतुमानानुसार. आणि ऋतू संधी, जसं 2 ऋतूंच्या मधला जो काळ असतो त्यात पण बरेच लोकांना आजार वाढतो. कुठला स्ट्रेस आला, सडन स्ट्रेस आला तर वाढतं, तरी पण हा आजार वाढतो. असं बरेच पेशंट सांगतात आल्यानंतर. किंवा एखादे कुठले भलत्या काही कारणासाठी औषधं घेतले आणि आजार, म्हणजे जो दबलेला असेल सोरायसिस तो पुन्हा कशांतरी येतो. किंवा काही लोक पेशंट औषध घेणं बंद करून टाकतात मध्येच, किंवा हा आहार विहाराचे नियम पाळत नाही, कुठे लग्नाला गेले, काही खाण्यात आलं, मग रिलॅप्स होतं. अशासारखे केसेस होतात. तिने सगळीकडनं काळजी घेतली सगळीकडनं काळजी घेतली पाहिजे, तर किमान थोपवून धरता येईल हा आजार. नक्की थोपवता येईल आणि बराही करता येतो. आजपर्यंत बरेच केसेस ठीक पण होतात. अर्ली एज स्टेज मध्ये लवकर बरे होतात. लवकर जर लक्षात आलं तर. पण नॉर्मली पेशंट काय करतात की बरेच दिवस औषधं घेत राहतात आणि मग 10 वर्षानंतर मग त्यांना आयुर्वेदिक औषधांकडे असं नको करायला. आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे. तर आपल्या इथे जितके चांगले प्रिव्हेंटिव्ह हे आहेत ते त्याच्याकडे लोक पहिले आकर्षित होत नाही. त्यांना इंजेक्शन फटाफट मोठ्या काहीतरी खूप औषधं आयुर्वेदामध्ये खूप चांगलं इथे उपचार उपलब्ध असताना तिकडे वरून त्यांनी पेशंट्सनी याचा फायदा घ्यायला पाहिजे असं वाटतं. आणि तसं ॲलोपॅथी लोकांनी पण आयुर्वेदिक औषधांचा उपाय केला पाहिजे असं मलाही वाटतं की, कारण त्यात सेफ्टी जास्ती आहे. निश्चित आज जे आयुर्वेदामध्ये कधी सेफ्टी जास्त आहे. निश्चित मला वाटतं बरंच काही याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे, मात्र आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपल्याला इथे थांबायला लागतंय. आपल्याबरोबर सोरायसिस बद्दल आपण जाणून घेत होतो. डॉक्टर अनिल उपकडे होते. सर, तुम्ही इथे आलात आणि जे काही मार्गदर्शन केलं प्रेक्षकांना त्याबद्दल धन्यवाद. आज आपण सोरायसिस विषयी जाणून घेतलं. आज हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. सविस्तर बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. शूटिंगची धावपळ कधीच नाही उसंत. वा जरा निवांत. विकेंडला तरी हवा ना एकांत. पाहायला विसरू नका वीकेंड धमाल, फक्त झी 24 तासवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती दररोज सकाळी 6:30 वाजता आराधनामध्ये. सहप्रायोजक सिद्धिविनायक ग्रुप, नौपतलाल साकला एंटरप्राइज. यंदाच्या पावसात मनसोक्त भिजा आमच्या सोबत. पावसाचा अंदाज आणि लाईव्ह कव्हरेज. कसं जपाल आरोग्य, पावसाळ्यातल्या समस्यांचं तज्ञांकडून निराकरण. मान्सून स्पेशल झी 24 तासचा विशेष उपक्रम. मुंबई गर्दीची रेटारेटी, घरांची दाटी वाटी. हर बिझनेस का गॉड ओनली मनी. पैशा मागे धावतोय चाकरमानी. प्रेमाची भिंडी, तरुणाईची मस्ती. 5 स्टार को छोड़ यार, अपनी कटिंग चाय सस्ती. अवघ्या मुंबईवर धावती नजर. मुंबई फास्ट, फक्त झी 24 तासवर. दररोज रात्री 11:30 वाजता. सहप्रायोजक मायक्रोटेक ई स्क्वेअर. सेव्ह एनर्जी, सेव्ह मनी. खबर रोमांचक सामन्यांची, श्वास रोखणाऱ्या थरारक क्षणांची. जिंकण्याची जिद्द, लढण्याचा जोश. भरगच्च मैदानावर एकच जल्लोष. क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा षटकार. स्पोर्ट्स बार, फक्त झी 24 तासवर. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता. सहप्रायोजक MDH दंतमंजन, दातो का डॉक्टर MDH.
टाटा इंडिकॉम भरारी यशाची पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इंडिया एक अट्रॅक्टिव्ह डेस्टिनेशन झालंय ग्लोबली. जे काय करतो ते मन लावून करायचं. आय मस्ट बी ऑनेस्ट की आय हॅव नो गॉडफादर. महाराष्ट्रीय माणूस हा आपल्याला अभावाने आढळतो. इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य होतं. ब्रँडचं नक्की काय महत्व आहे? स्ट्रॅटेजी, थिंकिंग, प्लॅनिंग. आज ना उद्या अचीव करालच. टाटा इंडिकॉम भरारी यशाची रविवार सकाळी 9 वाजता, शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता. ब्रॉट टू यू बाय टाटा इंडिकॉम, यशाचे नवे साधन. कधी अत्याचाराच्या आगीत होरपळणारी, तर कधी दहशतीच्या सावटाखाली जगणारी माणसं आणि त्यांचं जगणं उद्ध्वस्त करणारे मानसिक विकृतीचे हे निरनिराळे चेहरे. अपहरण, लूट, लैंगिक शोषण, साऱ्या अपराधाची पाळंमुळं शोधणारा सत्याचा साक्षीदार. पुन्हा फक्त झी 24 तास. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 आणि दुपारी 4:30 वाजता. सहप्रायोजक मायक्रोटेक E2. सेव्ह एनर्जी, सेव्ह मनी. झी 24 तास, एक पाऊल पुढे. पंढरपूरहून परतणाऱ्या शेगावच्या दिंडीतल्या 14 वारकऱ्यांना जालना जिल्ह्यात कंटेनरनं चिरडला. अपघातानंतर हिंसाचार, पोलिसांच्या गोळीबारात 1 जण ठार. तुडी घोटाळ्यात ए राजांचा पंतप्रधानांवरच निशाणा. भाजपकडून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेसचा भाजपवर पलटवार. काँग्रेस पक्ष सर्कस असल्याच्या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याची विरोधकांनी उडवली खिल्ली. स्वानुभवार अय्यर बोलत असल्याची केली टिप्पणी. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघेंनी शाळेला मान्यता देण्यासाठी 42 लाख रुपये घेतल्याचा आरोप. मोघेंनी आरोप फेटाळले. नाशिकच्या मैत्री भूखंड घोटाळ्यात राजकीय कनेक्शन, अशोक चव्हाण आणि पतंगराव कदमांशी संबंधितांना जमीन वाटल्याचा आरटीआय कार्यकर्त्यांचा आरोप. आणि क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाचा दारुण पराभव. लॉर्ड्स टेस्ट इंग्लंड 196 रन्सनं जिंकली. केविन पीटरसन मॅन ऑफ द मॅच. नमस्कार, मी पूजा. आपण पाहताय झी 24 तास, एक पाऊल पुढे. सर्वप्रथम बातमी अपघातासंदर्भातली आहे. जालना जिल्ह्यात अंबड-बीड रोडवर झालेल्या अपघातात 15 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर 20 जण जखमी झालेत. भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरनं पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांना चिरडलंय, त्यामुळे संतप्त जमावानं कंटेनर जाळलाय. जालना अंबड रोडवर संतप्त जमावाकडून जाळण्यात आलेला हा कंटेनर. पंढरपूरच्या वारीवरून वारकरी आपल्या घरी परतत असतानाच काळानं त्यांच्यावर घाला घातलाय. भरधाव वेगात येणारा कंटेनर एका दिंडीत घुसला आणि त्यानं 14 वारकऱ्यांना चिरडलं. त्यातल्या 10 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 उपचारादरम्यान मृत्यू झाला. 20 वारकरी जखमी झाले असून त्यांना अंबड उपजिल्हा रुग्णालय आणि जालना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर संतापलेल्या जमावानं दगडफेक करून कंटेनर पेटवला. तसंच तहसीलदारांची गाडी जाळली, तर एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्याही फोडल्या. घटनेत 17-18 लोकांचा जीव गेलेला आहे आणि या परिसरातील जनतेचा भावनाचा पूर्ण उद्रेक झालेला आहे. जनतेने या उद्रेकाचा राग पूर्ण शासनावर काढलेला आहे आणि पोलीसच्या गाड्या, शासनाच्या गाड्या जाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. सदरील जो ड्रायव्हर होता हा नशेत असल्यामुळं साईडला चहा पाण्याकरता ती वारकरी थांबली होती. त्यांनी डायरेक्ट गाडी त्यांच्या अंगावर घातल्यामुळं हा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि वारकऱ्याचं म्हणणं आलं की मागच्या जिल्ह्यात आम्हाला संरक्षण होतं, जालना जिल्ह्यात आम्हाला कुठलं संरक्षण भेटलं नाही. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात 2 जण जखमी झाले असून त्यापैकी रावसाहेब गावडे यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी कंटेनरच्या चालकाला अटक करण्यात आली असून घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. झी 24 ताससाठी औरंगाबादहून माधव सावरगावेसह पूजा खाडे, मुंबई. पुढच्या बातमीकडे वळतोय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं ते अडचणीत आल्यात. आश्रमशाळा आणि डीएड कॉलेजच्या मंजुरीसाठी 42 लाख रुपये घेऊनही त्यांनी फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तर मोघे यांनी आरोप फेटाळले असले तरी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हाती आणखी एक मुद्दा मिळालाय.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी 42 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आधीच करण्यात आलेला होता. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यानं आजवर त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर कोर्टानंच आदेश दिले आणि पोलिसांनी मोघेंवरती फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. त्यामुळे मोघे अडचणीत आले आहेत. डीएड कॉलेज आणि आश्रम शाळेच्या मान्यतेसाठी मोघे यांचा पुतण्या विजय मोघे आणि स्वीय सहाय्यक देवानंद पवार यांनी 42 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या ऐनुद्दीन सोलंकी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोघेंवर गुन्हा नोंदवलाय. मला आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा उघडायची असेल, शासनाकडून मान्यता मिळवून द्यायची असेल, 12 लाख रुपये यासाठी द्यावा लागेल. त्यापैकी शिवाजीराव मोघे यांना 10 लाख रुपये द्यावा लागेल आणि